तर मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 23 मेचा भाग तुम्ही बघत आहात आणि फायनली आज अश्विनचा वाढदिवस अख्खाच्या अख्खा साजरा झाला, म्हणजे सांगता झाली आहे आणि नवीन सीनला सुरुवात देखील झाली आहे. तर बघत राहा ठरलं तर मग. तर सुरुवातीला कल्पनाताईंनी अश्विनला औक्षण केलं आणि आपण सगळे ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो ना, तो क्षण आज दाखवलाय. म्हणजे अर्जुन आणि अश्विन या दोघांची इमोशनल भेट दाखवली आहे. आता कल्पनाताईंनी औक्षण केल्यानंतर प्रतापराव आणि कल्पनाताई दोघे मिळून त्याला गिफ्ट देतात. समथिंग कपडे वगैरे असावेत त्यात, ते काही दाखवलं नाही त्यांनी. पण अश्विन खुश होऊन म्हणतो थँक्यू डॅड. आणि आता ते प्रतापराव त्याला आशीर्वाद देतात, सुखी रहा बेटा. आणि सायलीला औक्षण करायचं असतं तेव्हा प्रिया तिला धक्का मारते आणि सगळ्यात आधी औक्षणाची ताटली स्वतः घेते. आता ही गोष्ट घरच्यांना खटकली बरं का, पण असो, तरी पण त्यांनी दुर्लक्ष केलं. वाटलं असेल हिला आपण औक्षण करावं आधी, पण असो. आता ही प्रिया त्याला कसलं तरी गिफ्ट देते आणि म्हणते बघ तुझं स्पेशल गिफ्ट. आता अश्विन म्हणतो थँक्यू तन्वी. मग ती म्हणते की उघडून बघ ना, तुला आवडेल गिफ्ट, बघ रे अश्विन, उघडून तरी बघ. आता अश्विनने ते उघडलंय, तर कसली तरी वॉच आहे, घड्याळ आहे त्यामध्ये. अश्विन घड्याळ बघून तिला थँक्यू असं म्हणतो. लगेच प्रिया म्हणते छान आहे ना अगं पूर्णाजी, हे लिमिटेड एडिशन आहे बरं का, म्हणजे तसा माझा नवरा अनमोलच आहे म्हणा. बळजबरीच आपलं स्वतःच कौतुक स्वतःच करून घेते. पण अश्विनला पण त्याच्या बायकोचं कौतुक आहेच, त्यामुळे त्याने थँक्यू म्हटलं तिला घड्याळ बघितल्यावर. आता सायलीची बारी आली आहे औक्षणाची आणि तिने अश्विनला औक्षण केलं आणि छान गोड पेढा भरवला. आणि अश्विनही तिला ठीक आहे ओके ओके असा रिस्पॉन्स देतो. पण आता मजा येते. आता तो सगळं औक्षण झाल्यानंतर पूर्णाजीला नमस्कार करतो आणि पूर्णाजीकडनं त्याला छान एक कोरी करकरीत नोट मिळाली आहे. सगळ्यात महत्वाचं हे गिफ्ट असतं. आजी आपल्याला असे पैसे देते ना प्रेक्षकांना, तेव्हा काय भारी वाटतं ना, असं वाटतं फार मोठा खजिना मिळालाय. अश्विन म्हणतो राहू दे का पूर्णाजी. पूर्णाजी म्हणतात अरे असं कसं, हे घे खाऊचे पैसे आहेत आणि खूप मोठा डॉक्टर हो. अश्विन म्हणतो पूर्णाजी तुझे आशीर्वाद असेच राहू दे, मोठा डॉक्टर होईल मी. आणि मग पूर्णाजी म्हणतात अरे होशीलच. आता अर्जुन येतो समोर आणि म्हणतो ए अश्विन हॅपी बर्थडे. आता अश्विन ते गिफ्ट स्वीकारतो आणि जात असतो तिथून. पण अर्जुन म्हणतो थांब रे अश्विन, उघडून बघ ना ते गिफ्ट. आणि सगळ्यांनाच एक्साइटमेंट आहे की काय असेल त्या गिफ्टमध्ये. अर्जुन म्हणतो तुझी रिॲक्शन बघायची आहे मला अश्विन, प्लीज गिफ्ट उघडशील. आता अश्विनने ते गिफ्ट उघडलं बरं का, तर त्यामध्ये बस असते, छोट्या मुलांची खेळायची बस असते ना ती बस. आता ती बस पाहिल्यावर प्रिया मोठ्याने हसते पण अर्जुनने मात्र अश्विनच्या चेहऱ्यावरची एकही रिॲक्शन मिस केलेली नाहीये. तो सतत अश्विनकडे बघत असतो. त्याचा गोड लहान भाऊ त्याचं हे गिफ्ट बघितल्यानंतर काय रिॲक्शन देतो हे त्याला बघायचं असतं. अश्विन ती बस बघतो आणि प्रिया मोठ्याने तिच्या हसण्यामुळे प्रतापरावांना फार राग येतो आणि घरच्यांना सगळ्यांनाच. आता लगेच प्रिया म्हणते ही खेळण्यातली बस आणि मोठ्याने हसती कुचितपणाने बरं का, पण अर्जुन तिच्याकडे बघत सुद्धा नाही. आता प्रिया म्हणते काय रे अर्जुन, अरे तुझी वकिली चालत नाही का, तुझ्या लक्षात आलं नाही तुझा भाऊ मोठा झालाय म्हणून. आणि मोठ्याने फिदी फिदी दात काढून हसते, पण कोणीच तिच्याकडे लक्ष देत नाही आणि तिला इग्नोर करतात. पण सायली त्यावेळेला बोलून म्हणते गप्प बस ना प्रिया, तुला काय करायचंय. अगं हे गिफ्ट देण्यामागे ह्यांचं काही इंटेन्शन असेल हे तुझ्या लक्षात नाही येते का. त्यावर प्रिया म्हणते अगं गिफ्ट द्यायचंच असेल तर जरा महागडं द्यायचं ना, हे काय खेळण्यातली बस. आणि पुन्हा फिदी फिदी असते. पण यावेळेला मात्र फक्त अर्जुन आणि अश्विन या दोघांच्या चेहऱ्यावर त्यांनी फोकस केलाय. अश्विनचे डोळे कसे भरून आले बघा ना. तो लगेच त्याच्या भावाला म्हणतो दादा माझी खेळण्यातली बस, माझी लहानपणीची बस रे दादा, ही तुझ्याकडे होती. घरचे सगळे भावुक झालेत. खूपच सुंदर क्षण दाखवलाय त्यांनी. अश्विन म्हणतो दादा मी जेव्हा 5-6 वर्षाचा होतो तेव्हा मी खेळण्यातलं तुझं एरोप्लेन तोडलं होतं ना, तेव्हा तू चिडला होतास माझ्यावर, मला शिक्षा द्यायची, तेव्हा तू ही बस लपवून ठेवली होतीस माझी, आठवतंय मला. दादा मी तेव्हा तुझ्या किती मागे लागलो होतो रे, माझी बस दे ना रे दादा, दे ना रे दादा. पण नाही, तेव्हा तू माझी बस दिलीच नाहीस. त्यावर अर्जुनने सुरेख उत्तर दिलंय अश्विन अरे त्यावेळेला माझ्या लक्षातच नाही आलं रे की ही बस परत द्यायला हवी तुला, आपल्या दोघांमधलं भांडण मिटवायला हवं. खरंच कळलं नाही रे मला. पण आज मी तुला तुझी बस परत देतोय, तुझी फेवरेट बस तुला परत देतोय रे अश्विन. आहेस ना रे खुश आता, हॅप्पी. आता असं म्हणून तो अगदी आशेने त्याच्या भावाकडे बघतो
आणि या क्षणाला अश्विन आणि अर्जुन एका सेकंदाचाही विलंब करत नाहीत आणि एकमेकांना घट्ट मिठी मारतात. खरंच प्रेक्षकांनो, भावंडांचं प्रेम किती वेगळं असतं ना. जगातलं सगळ्यात युनिक आणि सगळ्यात अनमोल असं हे गिफ्ट आहे खरंच. आणि आपण जसं जसं मोठे होतो ना तसं तसं भावंडामधलं प्रेम विसरत जातो नाही. आपले व्यवहार, आपलं इतर प्रायोरिटी या सगळ्या गोष्टींना महत्त्व देतो आणि आपलं भावंडांचं प्रेम मागे सोडतो. असं होतं, मुद्दाम कोणी करत नाही पण हे होतं. पण अशा गोष्टींमुळे आणि अशा क्षणांमुळे असे भावंड जवळ आले की नाती कशी घट्ट होतात ना. खरंच सुरेख क्षण दाखवलाय त्यांनी, काय अजून वर्णन करू. पण आता प्रियाला काही हे सहन झालेलं नाहीये. मुळातच ती विघ्न संतोषी आहे. पण पूर्णाजी, कल्पनाताई, प्रतापराव यांचे डोळे पाणावले. अर्थातच पाणवणारच. कुठल्या आई वडिलांना आपली मुलं अशी दूर झालेली आवडतील सांगा बरं. तर बघा आता प्रिया मात्र मनात कुचितपणे विचार करते, अरे यार, या अश्विनला मी घोळ्यात घेतलं, भांडणं लावली मी यांच्यामध्ये, पण त्याचा उपयोग काहीच होत नाहीये का. हे मूर्ख आहेत भाऊ, किती इमोशनल होता एकमेकांसाठी. पण सायली मात्र यावेळेला खूप खुश असते आणि तिच्या चेहऱ्यावरची रिॲक्शन पण बघण्यासारखी आहे. आता खरी मजा आहे. आता बसले बाबा सुभेदार जेवायला. पण अश्विनने तो मेनू पाहिला आणि तो चक्क आश्चर्यचकित झाला. तो म्हणतो, ओ माय गॉड, अरे बाप रे, एवढे सगळे पदार्थ, क्या बात आहे, माझ्या आवडीचे पदार्थ आहेत सगळे. आणि कल्पनाताई म्हणतात, अरे बाबा अश्विन, हा सगळा बेत फक्त तुझ्यासाठी आहे बरं का, खास तुझ्या वाढदिवसासाठी. ऍक्च्युली आम्ही सगळे म्हणत होतो की बाहेर जाऊयात जेवायला, पण बाबा तुझी बायकोच म्हणाली की माझ्या नवऱ्याला घरी जेवायला आवडतं, घरचं जेवण आवडतं, म्हणून हे सगळं. आता या अश्विनला वाटतं तिनेच केला स्वयंपाक. आता अश्विन म्हणतो, थँक्यू सो मच तन्वी. आता हिला मोठेपणा लाटायची सवयच आहे. ही लगेच म्हणते प्रिया, अरे अश्विन थँक्यू काय त्यात. अश्विन म्हणतो, अगं तन्वी, हे सगळं केवढं लॅविश आहे, म्हणजे इतकी सगळी मेहनत तू कशाला करत बसलीस. अरे लगेच ही खोटं बोलते. म्हणजे प्रेक्षकांनो, हिला ना खोटं बोलायला विचारच करावा लागत नाही, लगेच पटापट तिच्या तोंडातून खोटं येतं. खरं बोलायची वेळ आली की बघते आणि म्हणते कशी, अरे अश्विन, त्यात काय एवढं, तुझा वाढदिवस आहे की नाही आज, अरे एवढं मी करणार नाही का तुझ्यासाठी. अरे धडधडीत खोटं बोलते. तिथे प्रतापराव आहेत, कल्पना, एवढा हिने तमाशा केला त्या स्वयंपाकासाठी आणि कुशाल सगळं श्रेय स्वतः लाटते. पण पूर्णाजीला सहन होत नाही ते आणि पूर्णाजी बरोबर तिला झापतात बघा. बरं पुढे कशी म्हणते बघा, आईने मदत केली मला जरा, पण कसं आहे ना, नसती जरी मदत मिळाली असती ना तरी मी ठरवलं होतं तुझा वाढदिवस दणक्यात साजरा करायचा. अरे हिच्या कॉन्फिडन्सची कमाल आहे ना. म्हणजे सगळ्यांना सगळं माहिती आहे तरी ही धडधडीत खोटं बोलू लागली. बाप रे, कमाल आहे बाबा. आता प्रिया म्हणते, बघ अश्विन बघ, तुझ्या आवडीचे पदार्थ केले तर सगळे. अर्जुनला तर या क्षणाला 100% वाटतंय की सणकणीच्या कानाखाली हाणावी. साहजिक आहे प्रेक्षकांनो. आता त्या अश्विनला काय माहिती काय रामायण महाभारत झालं त्याच्या मागे. पण पूर्णाजीचं डोकं सटकतं. त्या म्हणतात, ए तन्वी, खोटं बोलू नको. ठीक आहे, तुला जेवण करायचं जमलं नाही त्यात काही चूक नाहीये, पण खोटं बोलून दुसऱ्याचं श्रेय स्वतः लाटू नकोस, हे चुकतंय तुझं. आता झाला नाहीचा पचका. मग पूर्णाजी म्हणतात, अरे बाबा अश्विन, सगळं जेवण घरी करूयात असं तुझी बायको फक्त म्हणाली बरं का, पण तिने घरी काहीही केलेलं नाहीये. अजिबात कुठल्याच गोष्टीसाठी तिने मदत केली नाही. आजचा सगळा स्वयंपाक कल्पनाने आणि हिने मिळून केला. तन्वीने आज काहीही केलेलं नाहीये. अगदी सुस्पष्टपणे पूर्णाजी असं बोलतात. आणि मग अर्जुन कशाला आता मोठेपणा घेणं सोडेल सांगा बरं. लगेच अर्जुन म्हणतो, ए पूर्णाजी, हिने म्हणजे कोणी ग. पूर्णाजीला कळलंय याला याच्या बायकोचा मोठेपणा करून घ्यायचा आहे. पण प्रिया पांढरी पडून जाते ना आता. अर्जुन म्हणतो, कोणी कोणी, ए पूर्णाजी कोणी ग. विमलने केला का स्वयंपाक मम्मा सोबत. अरेच्या, विमल तर घरी दिसत नाहीये. मग पूर्णाजी मुद्दा म्हणतात, नाही रे, विमलने नाही, हिने. मग पूर्णाजी असं बोलल्यानंतर पूर्णाजीच्याही तोंडून खरं निघे ना आता. तन्वीची आजी शोभतात त्या. असं एक गंमत केली. पण आता अर्जुन पुन्हा त्यांच्या तोंडून खरं वदवूनच घेतो. कोणी ग पूर्णाजी कोणी, हिने म्हणजे कोणी. मग पूर्णाजी हळूच म्हणतात, अरे बाबा तुझ्या बायकोने. आता असं म्हटल्यावर सायली खुशम खुश, अर्जुन खुशम खुश, मज्जा मज्जा. म्हणजे अर्जुनला भारी वाटतं की चला आपल्या बायकोचं क्रेडिट तिला मिळालं.
साहजिक आहे ना प्रेक्षकांनो, एवढी मेहनत घेतल्यानंतर ते श्रेय आपल्याला मिळालं तर भारी वाटतं ना, पण उगाच फुकट दुसऱ्याने श्रेय घेतलं तर त्याचा राग येणारच. आता अर्जुन मुद्दाम वदवून घेतो पूर्णाजीकडून की सांग पूर्णाजी कोणी केला स्वयंपाक, आणि पूर्णाजी सांगतात हो बाबा हो, तुझ्या बायकोनेच केला. आणि मग अर्जुन सुद्धा जरा शांत मारायचा चान्स सोडत नाही. पण कल्पनाताईंनी पण चांगली रिॲक्शन दिली आहे बरं का. थोडक्यात सांगायचं झालं तर सुभेदार आता सगळे जवळ येत आहे आणि प्रियाचा खोटारडेपणा उघड होणार आहे. आणि सायली खुश होते आणि मनात विचार करते, पूर्णाजी तुम्ही जरी आज तोंडाने माझं नाव नसेल घेतलं, आणि पूर्णाजी आज तुम्ही सगळ्यांसमोर माझ्यासाठी बोललात, लवकरच तुम्ही माझ्याशी सुद्धा बोलाल. खरंय सायलीचा कॉन्फिडन्स अगदी वाखाणण्याजोगताय. तर असो, अश्विन म्हणतो आता एवढं सगळं छान छान जेवण केलं ते मी आता बघत बसायचंय का? सायली म्हणते नाही अश्विन भाऊजी, ते मी वाढते ना. आणि सायलीने सगळ्यांना छान जेवण सर्व केले आणि सगळे आनंदात जेवण जेवतात. तर फायनली या अश्विनचा वाढदिवस अगदी सुखाने आणि आनंदाने पार पडला. पण आता प्रियाला राग आला ना, तर या पूर्णाजीने तिला खोटं पाडलं म्हणून अश्विनने अगदी चवीने सगळा स्वयंपाक एन्जॉय. आणि तसंही ना मंडळी, घरचं जेवण ते घरचंच असतं. घरच्या जेवणामध्ये जो आस्वाद असतो ना तो बाहेरच्या जेवणात नाही. म्हणजे बाहेरचं जेवण मसालेदार असतो, आम्ही पण जेवतो बऱ्याचदा बाहेर, पण ठराविक ठिकाणीच आम्ही जेवतो. तर असो, आता सायलीला फार आनंद झालाय बरं का. अश्विनने इतकं आनंदाने जेवण केलंय, सगळे खुश आहेत. पण या प्रियाच्या मनात बघा कसा कपटी विचार आलाय. प्रिया मनात विचार करते, आज या सगळ्यांनी मला खोटं पाडून एकटीला पाडलंय. एरवी ही म्हातारी माझी बाजू घ्यायची आणि आज चक्क हिने मला खोटं पाडलं. आता ही खोटारडी आहे तर खोटंच पाडणार ना हिला. पण असो, ती मनात विचार करते, मला बाजूला पाडून सगळे एकत्र येत आहे का? वाटेल ते झालं ना तरी मी हे एकत्र येऊ देणार नाही यांना. आणि सायली मनात विचार करते, आता हे खरं सुभेदारांचं कुटुंब आहे, हसणारं, एकत्र राहणारं, वाटेल ते होऊ देत, पण मी या कुटुंबाला एकत्र ठेवणार म्हणजे ठेवणार. बघा, हा आहे स्वभावातला फरक. प्रियाला हे कुटुंब वेगळं करायचंय आणि सायलीला एकत्र आणायचंय. तर आता रात्र झाली आणि फायनली अश्विनचा वाढदिवस संपन्न झाला. आता अर्जुन सायलीचं कौतुक करतो. सायलीला तो म्हणतो, हॅप्पी सेलिब्रेट झाला अश्विनचा वाढदिवस, अगदी बायको तुझ्या मनात होतं तसंच. मग सायली म्हणते, हो ना, आईनी थेट माझ्या सोबतीने सगळा स्वयंपाक केला आणि पूर्णाजीने माझी बाजू घेऊन ऐकवलं तर प्रियाला की स्वयंपाक तू नाही, आईने आणि मी मिळून केला, असं म्हणून ती अर्जुनचे गालगुच्चे घेते. अर्जुन म्हणतो, अरे हो अगं, आनंदात नवऱ्याचे गालगुच्चे का घेतेस तू? सायली म्हणते, कारण मी आई बाबा आणि पूर्णाजीचे गालगुच्चे घेऊ शकत नाही ना, म्हणून. खूप छान वाटतंय मला. हो, आणि तसंही तुम्ही आणि पूर्णाजी वेगळे नाहीयेत. अर्जुन म्हणतो, माझे गाल ओढ नाही तर नाकोड, पण हसत राहा ग बायको अशी, आणि टेन्शन नको घेऊ. आणि आता जे काही टेन्शन घ्यायचं ना ते शत्रू टीमला घेऊ दे. आणि प्रेक्षकांनो, आता इथून पुढे दुसरे सीन सुरू झालेत. आता दामिनीचं टेन्शन वाढलंय, कारण तिला कळलंय की अर्जुनने तिला चांगलीच मात दिली आहे. आता इथे थोडंसं मागचं त्यांनी रिपीट केलंय की अर्जुनने तिला कशा पद्धतीने कोर्टामध्ये डिवचलं, एक्सेट्रा. म्हणजे तिचेच डायलॉग त्याने तिला परत केले आणि सायलीने सुद्धा तिच्या अहंकाराबद्दल तिला ऐकवलं. आता हे सगळं दामिनीला असह्य होत आहे आणि कोणाकडनं अशी, म्हणजे स्पेशली अर्जुनकडनं अशी हार होतीये हे तिला सहन होण्यासारखं नाहीये. तर असा विचार करून तिने रात्री 2 वाजता मैपत शिखरे यांना फोन केला आणि शिखरे झोपलेले असतात. आधी तर मैपतला फोनच सापडत नाही, झोपेमध्ये कुठं ठेवलाय, पण सापडला त्याला एकदाचा फोन. आणि मग फोन उचलून तो म्हणतो, हॅलो कोण आहे रे? दामिनी म्हणते, शिखरे ताबडतोब इकडे या, मला भेटायचंय तुम्हाला. त्यावर मैपत म्हणतो, अरे देशमुख बाई तुम्ही, अहो एवढ्या रात्री? अहो दिवसा ढवळ्या मी भेटलो तुम्हाला तर तुम्ही मला पायाखाली चेचता हो, आणि आता स्वप्नात पण तुम्ही मला त्रास देऊ लागल्या का? आता त्याला असं वाटतंय स्वप्न पडलं त्याला, काही आपलं. आता दामिनी म्हणते, ओ शिखरे, स्वप्न बिप्न नाहीये हे, उठा आणि असेल तसे मला भेटायला या, उठा लवकर. पण आता बघा, एकीकडे या मैपत आणि दामिनीचा सीन दाखवलाय आणि एकीकडे सायली अर्जुनचा सीन दाखवलाय. सायली म्हणते, खरंच तुम्ही शत्रुपक्षाची झोप उडवली आहे. त्या दिवशी कोर्टामध्ये दामिनीचा चेहरा बघण्यासारखा होता. हो, त्या दामिनीला मोठा धक्का बस. अर्जुन म्हणतो, मला पूर्ण खात्री आहे या तन्वीने दामिनीला सुद्धा सगळं खरं सांगितलेलंच नसणार आहे. ही पोरगी आहे ना, कोणाजवळच प्रामाणिक नसते, कोणाकडेच ऑनेस्ट नसते ती. सायली म्हणते, आपण ना आतापर्यंत प्रियाची खूप नाटकं सहन केली आहेत हो, पण आता नाही. आता मी त्या दिवसाची वाट बघते ज्या दिवशी 2 गोष्टी घडतील.
एक तर आपलं घर पूर्वीसारखं एकत्र येईल आणि दुसरं म्हणजे या प्रियाचा खोटेपणा सगळ्यांना पटेल आणि त्यांना कळेल ही खोटी आहे. अर्जुन म्हणतो तिचा खोटेपणा तर आपण वारंवार तिच्या सगळ्यांच्या समोर आणतोच ना, पण सिनियर आणि प्रतिमा आत्याची मुलगी कधी चुकूच शकत नाही असं आपल्या घरच्यांनी ठरवलेलंच आहे. पण त्यांचा हा गैरसमज लवकरच दूर करू आपण. सायली म्हणते हो, आपण तो गैरसमज लवकरच दूर करू. घरामधलं मी बघून घेईल हो, पण कोर्टामध्ये तुम्ही बघा आणि या प्रियाला आपण असं खोटं पाडूयात. आणि प्रेक्षकांनो, खरंच की इथे एक प्रश्न पडलाय मला. एवढा जावयाचा वाढदिवस होता पण सासरा आणि सासूबाई काही आले नाही बाबा. म्हणजे प्रतिमा आत्या आणि रविराज काका काही इन्व्हायटेड नव्हते वाटतं. असो, नेहमी सगळ्यांचा स्वयंपाक करणं परवडत नसेल, आय मीन थकायला होतो. काहीतरी आपलं सांगायचंय म्हणून सांगते. तर बघ, सायली अर्जुनला म्हणते की तो दिवस आता आज जवळ आलाय. आता प्रियाचा खोटेपणा लवकरच सगळ्यांसमोर येणार आहे. मैपत झोपेत म्हणत असतो, ओ देशमुख बाई, एकामागोमाग एक असे सीन दाखवले हा. तर आता मैपत म्हणतो, देशमुख बाई अहो काय हो, अहो रात्रीचे 2 वाजले हो, अहो कशाला एवढं, कुठे आग लागली आहे, कशाला बोलवताय मला. त्यावर दामिनी म्हणते, आपण ज्या रस्त्यावर चाललोय ना शिखरे, त्या जमिनी खाली आग लागली आहे. आपण वेळीच पावलं नाही उचलली ना तर आपली राख होईल, राख. त्यावर मैपत म्हणतो, ए बघा दामिनीबाई, मी तुम्हाला एक सांगू का, ए बा अशी आग बीग लागली ना कुठं का मी टेन्शन नसतो घेत. आता अशी आग बीग हँडल करायची मला प्रॅक्टिस झाली हो, आगीवर चालायची मला प्रॅक्टिस झाली हो देशमुख बाई. मी टेन्शन नसतो घेत. मी 8 तास झोपतो जो मी, आरोग्यासाठी चांगलं असतं देशमुख बाई ते. पा मी झोपून उठतो आणि सकाळीच येतो लवकर तुमच्याकडे. त्यावर दामिनी चिडून म्हणते, तुम्हाला काय वाटतंय शिखरे, मी मध्यरात्री 2 वाजता तुम्हाला काही कॉफी प्यायला बोलवते का माझ्या ऑफिसमध्ये? मी जर तुमच्यासारखी अशी झोपून राहिले ना शिखरे, तर तो अर्जुन सुभेदार होत्याचं नव्हतं करेल. तुमच्या मुलीला म्हणजे साक्षीला जन्मठेपेची शिक्षा होईल. मग 8 तास काय 20-20 तास झोपा काढा ना घरामध्ये. मग तुमची मुलगी नसणार आहे तिथे तुम्हाला उठवायला. आता मैपत खडबडून जागा होतो आणि म्हणतो, अहो देशमुख बाई, अहो असं नका बोलू न, अहो तुम्हीच असं बोलल्या तर माझ्या लेकीचं काय होईल. त्यावर दामिनी म्हणते, म्हणूनच सांगते तुम्हाला, तुमच्या लेकीला जर जेलच्या पांढऱ्या साडीत बघायचं नसेल ना तर ताबडतोब या मला भेटायला. त्यावर मैपत म्हणतो, ताबडतोब. आणि मग पुन्हा अर्जुन सायलीचा सीन त्यांनी दाखवला. अर्जुन आता सायलीला सांगत असतो, आता ना सायली आपल्याला गप्प बसून चालणार नाहीये, कारण दामिनी आता चांगलीच पेटून उठली असणार आहे. कोर्टामध्ये आता जास्तीत जास्त जोर लावावा लागणार आहे मला, कारण आता दामिनी अर्ध्या रात्री उठून सुद्धा केसवर काम करू शकते. सायली म्हणते, करू द्या ना, करू द्या, देवाचा न्याय उशिरा मिळतो. अर्जुन म्हणतो, आपण साक्षीच्या विरोधात जी पुराव्याची चेन तयार करतोय ना, आता फक्त एक आणि एकच लिंक, आणि मग ती साक्षी जेलमध्ये आणि प्रियाचा सुद्धा खेळ खल्लास. पण त्याआधी आपल्याला दामिनीला गप्प बसवायला हवं, कारण प्रिया आणि साक्षी आता लवकरच जेलमध्ये जातील आपल्या पुराव्यामुळे. पण असो, आता दामिनी इकडे महिपतला सांगते, नवीन नाही पण आता जुनच काहीतरी आपल्याला असं काढायचंय. तुमच्या जुन्या चुकांमधनं आपल्याला काहीतरी असं शोधावं लागेल ज्यामुळे आपला फायदा होईल. म्हणजे अजूनही दामिनी मैपतशी फोनवरच बोलतेय, पण मैपत झोपेत असल्यामुळे त्याला काही सुधरना आणि उमजना. तो म्हणतो, काय बोलताय तुम्ही देशमुख बाई, मला काही समजना तुम्ही काय बोलू लागल्या. त्यावर दामिनी म्हणते, तुम्हाला एवढं सगळं कळलं असतं तर शिखरे तुम्ही मला माझी फी दिली असती का. गपचूप इकडे या आणि मी तुम्हाला जे जे प्रश्न विचारेल त्या प्रश्नांची उत्तरं द्या. तो अर्जुन सुभेदार आता हात धुवून मागे लागणार आहे. आपल्याला आपली शस्त्र तयार ठेवायला हवी. त्यावर मैपत म्हणतो, बरं आलो, दार लावून येतो हा मॅडम, आलो. असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला. दामिनी आणि मैपतची चर्चा आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये दिसेल. तर आता बघा, शेवटचा सीन आहे सायली आणि अर्जुनचा. आता सायली त्याला विचारते अर्जुनला सहज की दामिनी करून काय करणार आहे. कोर्टामध्ये ती आणखीन खोटं बोलेल एवढंच. आता अंथरुणं पांघरुणं टाकताना ते बोलतायत. मग सायली म्हणते, प्रिया आणि साक्षीला वाचण्या इतके खोटे पुरावे तिला उभे नाही करता येणार ना. अर्जुन म्हणत असतो की साक्षी तर आता जेलमध्ये जाणारच आहे आणि तन्वीचा खोटेपणा उघडा पडेल ना, आता याचं टेन्शन यायला लागलंय मला. सायली म्हणते, काय प्रियाचा खोटेपणा उघड होईल आणि ती जेलमध्ये जाईल याचं टेन्शन आलंय का तुम्हाला. का हो, काय झालं. अर्जुन काही बोले ना, तो एकदम शांत बसतो. सायली म्हणते, सांगा ना काय झालंय. हे काय मध्येच आता.
त्यावर अर्जुन म्हणतो, अहो मम्मा, सिनियर, प्रतिमा आत्या, सगळ्या मोठ्या लोकांचा केवढा विश्वास आहे हो तिच्यावर. अहो तिचा जर खरा चेहरा समोर आला तर त्यांना सगळ्यांना केवढा मोठा धक्का बसेल. कसं हँडल करणार आहोत आपण हे सगळं. आणि अश्विनचं काय हो, अश्विन किती पॉझिटिव्ह आहे, किती प्रेमात येतो तन्वीच्या. तुम्हाला आठवतं ना त्या एका मुलीच्या बाबतीत, म्हणजे ती रिया नावाची मुलगी होती, तिच्या बाबतीत अश्विन चुकीचं पाऊल उचलायला गेला होता आणि यावेळेला त्याला तर फार मोठा धक्का बसणार आहे. तो काय करेल काही सांगता येत नाही सायली. मग सायली म्हणते, म्हणजे त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते ती आणि म्हणते, असं विचार नका करू बरं. मागच्या वेळेला अश्विन भाऊजींची फसवणूक झाली ती वेगळी होती आणि या वेळेला आता ते दुबळे नाही झाले. हे बघा, मुळात ना आपण वाईट विचार करायचाच नाही, आता फक्त सकारात्मक विचार करायचा. सगळं सगळं ठीक होणार आहे. अहो तुम्ही आता इतकं काळजी करू नका. पण मला सांगा प्रेक्षकांनो, जेव्हा यांना कळेल की ही प्रिया खरी तन्वी नाहीच आहे, तेव्हा काय होईल? यांच्या तर पायाखालची जमीन सरकेल. पण असं वाटतंय तर खरी, आता मधुभाऊंनी कदाचित त्या फोटोचा उल्लेख करावा, पुढे काय दाखवतील याची उत्सुकता आज जरा जास्ती वाढली आहे. पण आता काय झालंय की एपिसोड इथे संपलाय, पण आता पुढच्या भागात ते दाखवणार आहे की प्रियाने सायलीचा वचपा काढायचं ठरवलंय. पण आता ती हे जे काही करते ना, त्यामुळे ती तिच्या ट्रॅपमध्ये फसत चालली आहे. काय केलंय तिने की सगळ्यांसमोर या सायलीचा अपमान करायचा प्रयत्न केलाय. पण मला ना तिचं इंटेन्शन काहीतरी वेगळं दिसतंय. कदाचित तिला सुभेदारांची प्रॉपर्टी घ्यायची आहे, कारण तिला माहिती आहे ती आता सगळ्यांसमोर एक्सपोज होणार आहे. पण त्याआधी हिला प्रॉपर्टी मिळेल ना, पैसा मिळाला की ही पळून जाईल. बघा हा तिने काय केलंय. आता विमलला कॉफी मागितली आहे सकाळी सकाळी. विमल म्हणते, तन्वी ताई मी जरा हे काम करते आणि मी नंतर देते तुम्हाला कॉफी, कणिक मळते ना मी. पण आता प्रिया जोरात ओरडते, विमल आत्ताच्या आत्ता कॉफी दे मला. तुला वेळ मिळेपर्यंत काय मी थांबायचंय का कॉफी प्यायला? मी थांबणार नाही. आता सायली म्हणते, थांबा विमलताई, हातातली कामं सोडून. सायली मुद्दाम म्हणते की थांबा विमलताई, हातातली कामं सोडून कोणीतरी मुजोरपणे तुम्हाला आदेश देतंय तर त्याच्या हुकमाच्या तालावर तुम्हाला नाचायची गरज नाही. आता हिचा लगेच इगो हट होतो प्रियाचा. ती म्हणते, काय तू या मोलकरणीसाठी माझा अपमान कर? या मोलकरणीसाठी तू माझ्याशी वाद घालतेस सायली? उद्या मला म्हणशील की या मोलकरणीची सेवा कर, उद्या म्हणशील की मला आणि माझ्या नवऱ्याला या घरात राहायचा अधिकारच नाही, मग म्हणशील की आमचा इथल्या पैशावर अधिकार नाहीये, इथे जे काही आहे ते फक्त तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं आहे, असंही बोलशील तू. त्यावर सायली म्हणते, शब्द जपून वापर हा प्रिया. तुला जर सुनेचे हक्क पाहिजे असतील ना तर आधी तसं वागायला शिक. आता हिचा इगो हट भयंकर झालाय आणि हिने महातमाशा केलाय आणि तो घरच्यांनी ऐकला. मला तरी प्रियाचं इंटेन्शन हेच दिसतंय, तिला सुभेदारांच्या प्रॉपर्टीचं वाटप करायचंय वाटतं. पण आता हिचा हा खरा चेहरा समोर आल्यामुळे आता हिला काही कोणी भीक घालत नाही आणि सगळ्यांना कळलंय की ही किती नाटकी वागते ते. त्यामुळे आता बघत राहू प्रेक्षकांनो, हिचा हा ड्रामा वर्क होतो की नाही. मला नाही वाटत वर्क होईल म्हणून, कारण पूर्णाजी आणि कल्पनाताई खूप हर्ट होणार आहे या सगळ्यामुळे आणि त्यांना त्यांच्या निर्णयाचा पश्चाताप होणार आहे की कुठून या बयासोबत आपण आपल्या पोराचं लग्न लावलं. ते म्हणतात ना प्रेक्षकांनो, जैसी करनी वैसी भरणी. तसं आता सुभेदारांना ही प्रिया चांगली जड जाणार आहे आता असं दिसते तरी खरी. त्यामुळे बघत राहूया ठरलं तर मग. पण अजून काही प्रोमो आला नाही प्रेक्षकांनो नवीन मालिकेचा. मला वाटलं होतं काल परवा येईल, पण आता बघू, येईलच म्हणा शनिवार रविवार प्रोमो. तर आता आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि प्रियाच्या या तमाशा मागे काय इंटेन्शन असेल, म्हणजे तुम्हाला काय वाटतं हे मला सांगा कमेंट करून. तर भेटूयात उद्या पुन्हा एकदा ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो, धन्यवाद.